गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी बनवणार आहे आंब्याचा रस आणि पोळी, बटाट्याची चटणी। चला बघूया आपण कसं। अगोदर आपण आंब्याचा रस काढून घेऊ। हे गावरान आंबे आहे, गोड असतात खायला। या रसाची चव पण चांगली लागते। हा झाला आता आपला आंब्याचा रस तयार। आपण आता पोळीसाठी पीठ मळून घेऊ। 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा रवा टाकते, म्हणजे याने पोळ्या कडक येते आणि तेल पण कमी पिते। त्याच्यामध्ये आता मी थोडं मीठ टाकते, जेवढं आपल्याला मीठ लागते तेवढं टाकायचं। आता मी गव्हाचं पीठ मळून घेते। असं पीठ मळायचं कडक, म्हणजे याने कसं तेल कमी पिते आणि तेलकट पण होत नाही पुऱ्या। आता आपण बटाट्याची चटणी करून घेऊ। आता बटाटा आपण चिरून घेऊ। आमच्या अकोला साईडनी रोडगे करतात गुढीपाडव्याच्या दिवशी। रोडगे, आलू वांग्याची भाजी, डाळ भात। मुंबई साईडना श्रीखंड पोळी। आता मी बटाट्याची चटणी बनवते, बघा कशी बनवते, साधी सोपी भाजी। तेल टाकलं, आता ते मोहरी टाकते, जिरं टाकते, कांदा, त्याला लाल होईपर्यंत परतायचं। आता आपला कांदा लाल झाला, त्याच्यामध्ये हळद, तिखट आवडीप्रमाणे आणि गरम मसाला, थोडी कोथिंबीर, मीठ आवडीप्रमाणे। अशी झाली बटाट्याची चटणी तयार। आपण आता थोडं तेल टाकू आणि गव्हाचा गोळा आपण मळून घेऊ तेलामध्ये। आता कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवू। आता पोळी आपण तेलामध्ये तळून घेऊ। मस्त लाल झाल्या पुढे, अशा फुटतात पुढे, तेल नाही, काहीच नाही। आपण आता सर्व पोळी तळून, पोळी बघा काहीच तेलकट नाही झाली, मस्त फुगली। थोडा रवा टाकला की मस्त फुगते।
तेलकटपणी राहते, 2 दिवस राहतात त्या पुऱ्या. असं बघू आपण आता पोळी आणि बटाट्याची चटणी कशी झाली. आता आंब्याचा रस बघू.